हाय यूट्यूब फॅमिली, शेतकरी माणूस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। हे बघा आमच्या शेतात आज कोळप चालू आहे बघा। हे बघा इथं असं निघून चालू आहे बघा। पाणी 8-10 दिवस झाले बघा, पाणीच नाही। त्याच्यामुळे आज कोळपून घ्यायलो बघा आम्ही। चालू आहे तिकडं आहोत। मी पण थोडा वेळ धरलो होतो, पण मी नवीन असल्यामुळे तेवढं काय आपल्याला जमत नाही। त्याच्यामुळे ते रोजगार आहे अवताचे तेच धरलेत, मी पण धरलो। तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेलच बघा। कोळपणी कसं चालू आहे बघा। आम्ही पेरल्याच्या नंतर पाऊस झाला नाही बघा मित्रांनो। त्याच्यामुळे जे ट्रॅक्टरनं पेरल्यामुळे जे चाकोरी राहिली तिथलं थोडं म्हणजे जे ढिकळ आहे ते बिगरला नाही पाण्यामुळं। बाकीच्या इकडं आहे ते चांगलं आहे भुसभुस, त्याच्यामुळे इकडं चांगलं कोळपं लागायला। आणि 6 तास घेतल्याच्या नंतर ट्रॅक्टरचं तास येणारच टायराचं। इथं पण आलं, इथल्या गे झाल्याच्या नंतर इथं आता चांगलं कोळपं बसणार नाही बघा। उडाले कोळपं मी स्वतः धरून बघितलो। इथं पण चाकोरी पाणी जास्त नसल्यामुळे विगरली नाही। इथं पण ठेकुळ आहे। आता बऱ्यापैकी अर्ध रान झालेलं आहे आणि अर्धा आहे बघा मित्रांनो। चला तर मग आवती आलं, आवताचा व्हिडिओ आपण घेऊ। एक दुशा आहे, दुशा म्हणजे 2 कोळपे असतात जेंटमध्ये, आणि एक अलग अलग आहे बघा। चला तुम्हाला दाखवतो मग। जाऊन इथं ना वरडच राहावं लागते काय मग काय हे बघा मित्रांनो, न कोळपिलेलं रान कसं दिसायलंय आणि कोळपिलेलं रान कसं दिसायलंय बघा। म्हणजे फरक आहे हो। हे बघा हे कसं काळं दिसायलंय, हे बघा म्हणजे तण सगळं गेलं आणि इकडं कसं तण उमटून दिसायलंय बघा। हे बघा आता ते आऊत समोरून यायलंच बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो बघा। बघा तिथं थांबले तर आता जे इकडं दिसते आवताच्या इकडल्या साईडनं ते कोळपलेलं रान आहे, इकडलं नाही कोळपलेलं बघा। इतका फरक आहे बघा मित्रांनो, त्याच्यामुळं चालूच आहे बघा। चला मग आपण आवताकडे जाऊया। बऱ्यापैकी सोयाबीन ट्रॅक्टरची पेरणी आहे मित्रांनो, छान निघालं। पण आत्ता तातडीची 100% गरज जास्तीत जास्त म्हणजे पाण्याची गरज आहे बघा याला। याले बघा आऊत, जवळून पण दाखवतो। हे बघा मित्रांनो, आलो आहोत त्याच्या जवळ। हा ते मधल्या कोळप्याला कोणतं कोळप म्हणतात राजा? दुशे। आणि साईडचे आहे त्याला सडग। हे बघा हे दुष्या सदग्या जे म्हणलं होतं ना तुम्हाला, ते आहेत बघा सेंटर मधले। याकडेच बघा कोळपिलेलं रान इकडे दिसते, नाही कोळपिलेलं इकडं।
हे बघा बऱ्यापैकी तणमोड व्हायली. हे बघा असं इकडं आहे कोळपिलेलं रान इकडं आहे. हे दुशा म्हणतात त्याला. 2 आहे जंट मध्ये. एक कलगा मला पण जमते पण तेवढं पण जमत नाही. आता थोड्या वेळाखाली मी घेतलो होतो. आपल्याला बैल भीत नाहीत. या माणसाला जास्त बैल भीतात बघा. मी जेव्हा कोळप हातात घेतलं तेव्हा ते बैल त्यांच्याकडेच बघू लागला कधी येते कधी येते. म्हणजे मग मी हातात घेतलं तेव्हा जमाना चालत होता. त्यांनी आल्यावर बरोबर तास सोडत नाही आणि बरोबर असं थांबत पण नाही, सारखं चालत असते. बैलाला पण माणसाची ओळख असते हो काही म्हणा मित्रांनो. हे बैलजोड आपल्या दरवर्षी आपल्याकडेच असतात यांचा आहोत. अशा प्रकारे कोळपणी चालू आहे बघा मित्रांनो. झालं 50% झालंय बघा आणि 50% रान राहिलेलं आहे. कालपासून आमच्या इकडे वातावरण पण थोडं आबाळ यायला पण पाण्याची काही शक्यता दिसणार नाही. आबाळ जसं यायला तसं फवाऱ्याचं वेग वाढत आहे आमच्या इकडे. त्याच्यामुळे इकडं काय पाणी सांगितलं आहे 16 तारखेच्या नंतर. बघू आज तर तेवढं काय नाही पण बहुतेक उद्या काही पाण्याचा वर्षाव आमच्या इकडे होईल असं अंदाज वाटते बघा. तुमच्या इकडे पण पाऊस झाला का? सोयाबीन कसे आहे? कापूस कसा आहे? कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. हे जे पांढरं दिसते ना इकडं आपलं चणा काढला होता ना, त्या चण्याचा कुटार आहे बघा. ते सगळं रानानं उडाल्यामुळं एका जागीच पेटून दिलं पण साईडचं तेवढं काय पेटलं नाही. त्याच्यामुळं ते राहून गेलं. खत होते म्हणले पण तेवढी काय मशार झाली नाही. त्याच्यामुळं ते वरच्यावरच दिसायला आहे. त्याच्यातही बऱ्यापैकी सोयाबीन निघालेलं आहे मित्रांनो. तसं काही नाही. चला तर मग हो आणतो. इथं हौदावर चालू आहे पाणी. भाजी साधारण घेणार रे, चांगली लागते अशोक. चौदार जरा झणझण याली याली. ते काय ते का फाते का जाते का ते का म्हणलं मोबाईल मध्ये काय मायला अशोकला कोणतं घरामध्ये समजून नाही त्या मागे अशा प्रकारे चालू आहे बघा कोळपणी मित्रांनो. हे कोळपलेलं रान एकदम भारी वाटते बघा. हे सगळे कोळप झालेलं आहे. एक कलर राहिलेला आहे बघा मित्रांनो. हे राहिलेलं आहे बघा. आबाळ आहे, वांबाळ आहे आमच्या इकडे. कालपर्यंत तर भरपूरच ऊन होतं बघा मित्रांनो. आता ते आपल्याला दिसणार नाही तितकं दूर लांब आहे बघा बैल. आता आपल्या जवळूनच गेलेत ना तर भरपूर दूर आहे बघा मित्रांनो. तिथून जाऊन यायला म्हणलं तर भरपूर लांब आहे. मग शेतकरी मित्रांनो तुमचे पण सोयाबीनची कोळपणी झालेली आहे का? कसं आहे तुमचं सोयाबीन? आमचं असं आहे बघा, जवळून दाखवतो. ते आऊत बघा तिकडं भरपूर लांब गेलेलं आहे. तिकडून परत येते इकडं. अशा प्रकारे आपलं सोयाबीन आहे. तुमचं पण कसं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो. चला मग जे काही याच्यातलं मोठं तण आहे ते आपल्याला काढावं लागेल. तेवढं काही नाही पण जिथं काही कुठं गांजरी गवत दिसेल त्यांना पाणी पण आणून द्यावं लागेल. चला तर मग मित्रांनो ठेवतो. बाय. भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.